हरी खरं तर मनस्वी आनंद वाटतो। आमच्या गावात आम्ही दारूबंदीचा खूप मोठा प्रयत्न केला, परंतु आज प्रत्येकाच्या लक्षात येऊ लागलं की दारूचे दुष्परिणाम काय आहेत आणि त्यामुळे आमच्या गावातले असे बरेच जण आहेत ते व्यसनमुक्त संकल्प करत आहेत। अगोदर त्या ठिकाणी ग्रामपंचायतमधल्या काही मंडळींनी सोडली, ते अजून टिकून आहेत आणि आमचे सुनील पाटलाचे त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पाहिलात, ते पण सुंदर असे टिकून आहेत। आणि आता मनोज भैया गजरे आणि दादारावजी मोरे हे फार मोठी बिझनेस या लोकांचे, परंतु किती चांगलं असेल परंतु दारूचं व्यसन असेल तर माणूस सुखा समाधानाने जगू शकत नाही। आणि खरं तर मी धागे दोरे बांधणारा महाराज नाही आहे, परंतु कुठेतरी एक बंधन असावं। मग सद्गुरू गजानन महाराजांच्या कृपेने त्यांनी हा संकल्प केला की माऊली आयुष्यामध्ये कधीच दारू पिणार नाही आम्ही। आणि दादाराव भैयाची इच्छा होती माळ टाकायची, पण म्हणलं काही दिवस जपा, नंतर आपण त्या ठिकाणी माळ टाकू। आज सर्वांच्या साक्षीनं ते व्यसनमुक्तीचा संकल्प त्या ठिकाणी करत आहेत आणि सद्गुरू गजानन महाराज, दादा महाराज हे त्यांचं आयुष्य सुखा समाधानाचं इथून जावं। पैसा किती असला माझ्या भावांनो, पण व्यसन असेल तरी काही त्या ठिकाणी फायदा नाहीये। म्हणून आज त्यांच्याही लक्षात आलं आणि ते 100% टिकतील, कारण त्यांच्याच जवळचे एक व्यक्ती आज 5-6 वर्ष झाले की आमचा रवीन भैया मिस्त्री या की 24 तास माशाचा व्यवसाय करणारा माणूस आहे, पण ते टिकून आहेत। तशी हे सुद्धा टिकतील अशी मी अपेक्षा करतो। रामकृष्ण हरी।